नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, इंजिनिअरिंग ॲडमिशनची गाडी सुसाट सुटली आहे. तुम्ही सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल, डॉक्युमेंट्सची पडताळणी पण झाली असेल. आता तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न घर करून बसला असेल. आता पुढे काय? आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. पण थांबा, ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे नक्की काय भानगड आहे? यात तर 10-12 प्रकारचे रँक दिलेले असतात. मग आपला खरा रँक कोणता? कोणता रँक बघून आपल्याला कॉलेज मिळणार? डोक्याला शॉर्ट लागलाय ना? काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा अक्षरशः चक्काचूर करणार आहोत. मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे की ही लिस्ट वाचायची कशी, प्रत्येक रँकचा अर्थ काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्यासाठी कोणता रँक हिरो आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी ही लिस्ट बघायची कशी? अगदी सोपं आहे. तुम्हाला सीईटी सेलच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं ॲप्लिकेशन आयडी आणि जन्मतारीख टाकायची आहे. जसं तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. सबमिट केलं की तुमच्यासमोर तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा कागद उघडेल, तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता ही बघा, अशी काहीशी दिसेल तुमची मेरिट लिस्ट. आता घाबरू नका, आपण एक एक करून सगळे रकाने समजून घेऊया. पहिला भाग आहे पर्सनल डिटेल्स. इथे तुमचं नाव, जेंडर, कॅटेगरी, जन्मतारीख सगळं व्यवस्थित आहे का ते तपासा. अरे इथेच नाव चुकलं असेल तर ॲडमिशन तुम्ही घ्याल आणि डिग्री शेजारच्या शर्माजींच्या मुलाला मिळेल. त्यामुळे डोळ्यात तेल घालून सगळी माहिती तपासा. EWS, TFWS साठी येस किंवा नो बरोबर आहे का हे पण नक्की बघा. आता खाली येऊया. MHT CET आणि JEE मेनच्या स्कोर सेक्शनवर. इथे तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे पर्सेंटाईल आणि टोटल PCM पर्सेंटाईल दिलेले असतील. हे तर तुम्ही तुमच्या स्कोर कार्डमध्ये बघितलेच असतील. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि कन्फ्युजिंग भाग, म्हणजेच योर PCM प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस. इथे तुम्हाला रँक्सची एक लांबलचक लिस्ट दिसेल. MHT CET साठी वेगळी आणि JEE साठी वेगळी. आधी MHT CET वाल्यांबद्दल बोलूया. इथे तुम्हाला दिसेल स्टेट जनरल मेरिट नंबर, युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, कॅटेगरी मेरिट नंबर. बापरे बाप, किती रँक आहेत! पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी या सगळ्या रँक्सचा बाब एकच आहे आणि तो म्हणजे स्टेट जनरल मेरिट नंबर. हो, हाच तो रँक आहे ज्यावर तुमची सगळी ॲडमिशन प्रोसेस अवलंबून असते. जेव्हा तुम्ही कुठल्याही कॉलेजचा कट ऑफ बघता तेव्हा तिथे हाच स्टेट जनरल मेरिट नंबर किंवा ज्याला आपण SML म्हणतो तो दिलेला असतो. हा तुमचा संपूर्ण महाराष्ट्रातला ओपन कॅटेगरीमधला रँक आहे. त्यानंतर येतो युनिव्हर्सिटी मेरिट नंबर, म्हणजे तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आहात, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमचा कितवा नंबर आहे. मग येतो तुमचा कॅटेगरी मेरिट नंबर. जर तुम्ही SC, ST, OBC, SEBC अशा कोणत्याही कॅटेगरीमधून असाल तर तुमच्या स्वतःच्या कॅटेगरीमध्ये तुमचा राज्यात आणि युनिव्हर्सिटीमध्ये कितवा रँक आहे हे इथे दिसतं. आणि हो, ज्यांनी TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीमसाठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी एक वेगळा TFWS मेरिट नंबर पण असतो. या रँकवर तुम्हाला फी सवलती असलेल्या जागांवर प्रवेश मिळू शकतो. आता जे विद्यार्थी JEE मेनच्या स्कोरवर ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी खाली एक वेगळं सेक्शन आहे. तुमच्यासाठी तुमचा ऑल इंडिया रँक सगळ्यात महत्त्वाचा आहे. बाकीचे रँक म्हणजेच स्टेट, युनिव्हर्सिटी तुमच्या JEE स्कोरनुसार काढलेले असतात. तर थोडक्यात काय, MHT CET वाल्यांनी स्टेट जनरल मेरिट नंबरला घट्ट पकडून ठेवायचं आहे आणि JEE वाल्यांनी आपल्या ऑल इंडिया रँकवर लक्ष ठेवायचं आहे. पण मग या लिस्टला प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरती का म्हणतात? हा एकदम भारी प्रश्न आहे. याला प्रोव्हिजनल किंवा कच्चा चिठ्ठा यासाठी म्हणतात कारण ही फायनल लिस्ट नाही आहे. CET सेल तुम्हाला एक संधी देते की तुम्ही तुमची सगळी माहिती तपासून घ्यावी. जर तुमच्या नावात कॅटेगरीमध्ये मार्कांमध्ये चूक असेल तर तुम्ही ग्रीव्हन्स पिरियडमध्ये म्हणजे तक्रार निवारणाच्या काळात ती चूक ऑनलाईन सुधारू शकता. एकदा का हा ग्रीव्हन्स पिरियड संपला आणि सगळ्या चुका दुरुस्त झाल्या की मग येते फायनल मेरिट लिस्ट. आणि ती फायनल असते शोलेमधल्या अमिताभ बच्चनच्या डायलॉगसारखी की एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी उसके बाद मैं अपने आप की भी नहीं सुनता. मग त्यात कोणताही बदल होत नाही. त्यामुळे ही प्रोव्हिजनल लिस्ट नीट तपासणं खूप गरजेचं आहे, नाहीतर वेळ निघून गेल्यावर हातावर हात धरून बसावं लागेल. ठीक आहे, आता तुम्हाला तुमचा खरा रँक कळला आहे. तुमच्या डोक्यात आता पुढचा आणि सर्वात मोठा प्रश्न आला असेल की या रँकवर मला कोणतं कॉलेज मिळेल? COEP मिळेल?
VJTI मिळेल, अरे निदान कोणतं तरी चांगलं कॉलेज मिळेल का? हाच विचार करून रात्री झोप उडते ना. वेगवेगळ्या वेबसाईट्स बघून, मित्रांना विचारून डोकं भणभणलं असेल. थांबा, तुमची ही सगळी धावपळ आणि डोकेदुखी थांबवण्यासाठी टेस्टवायझर आहे ना. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक जबरदस्त टूल, टेस्टवायझर्स पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. तुम्हाला फक्त testwizer.com या आमच्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुमचा MST CET किंवा JEEचा रँक, तुमची कॅटेगरी, तुमची युनिव्हर्सिटी आणि तुम्हाला कोणती ब्रँच हवी आहे ही माहिती भरायची आहे. आणि बस, आमची एक्सपर्ट टीम तुमच्या माहितीनुसार मागच्या वर्षीच्या कट ऑफचा अभ्यास करून तुमच्यासाठी एक उत्तम आणि पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट तयार करेल आणि ती थेट तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवेल. म्हणजे कोणतीही डोकेदुखी नाही, कन्फ्युजन नाही. आम्ही तुमच्यासाठी सगळी खिचडी बनवून तुम्हाला आयती प्लेट देणार आहोत. मग विचार काय करताय? व्हिडिओ संपल्यावर लगेच testwizer.comला भेट द्या आणि तुमची पर्सनलाइज्ड लिस्ट मिळवा. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टबद्दलचे तुमचे सगळे डाऊट्स आता क्लिअर झाले असतील. सारांश काय? तर 1. लिस्ट आल्यावर तुमची सगळी वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक तपासा. 2. MHT CET वाल्यांसाठी स्टेट जनरल मेरिट नंबर आणि JEE वाल्यांसाठी ऑल इंडिया रँक सर्वात महत्त्वाचा आहे. 3. काही चूक असेल तर ग्रीव्हन्स पिरियडमध्येच ती दुरुस्त करून घ्या. आणि हो, कॉलेजच्या लिस्टचं टेन्शन बिलकुल घेऊ नका. त्यासाठी टेस्टवायझर आहेच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची मदत झाली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्यासारख्याच कन्फ्यूज झालेल्या तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि ॲडमिशनसाठी ऑल द बेस्ट. www.testwizer.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.